मित्रांनो नमस्कार. स्वास्थ्य संजीवनीमध्ये आपले स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिनचर्येमध्ये आणि आहार विहारात योग्य ते बदल घडवून आणले, तर बद्धकोष्ठतेवर कशी मात करता येईल याबद्दल सखोल चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्युप्रेशर आणि कलर थेरपी याच्या माध्यमानं कशाप्रकारे आपण बद्धकोष्ठतेपासून आपली सुटका करून घेऊ शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत. आपण असं बघतो की ज्या व्यक्ती चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी आहार घेतात, नंतर पाण्याचं कमी सेवन, व्यायामाचा अभाव त्यांच्या दिनचर्येमध्ये दिसून येतो, तर अशा व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास हा जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो. जर एखाद्या व्यक्तीला बऱ्याच दिवसापासून आजारपण, क्रॉनिक इलनेस ज्याला आपण म्हणतो, ते जर असेल तर देखील त्याला बद्धकोष्ठतेचा त्रास हा होत असतो. याला कारण त्याची आतड्यांची एका ठिकाणी पडून त्याची आतड्यांची गतिशीलता जी आहे तर ती कमी होत असल्यानं किंवा कमी असल्यानं बद्धकोष्ठतेचा त्रास हा त्याला होत असतो. मित्रांनो, आतड्याची गतिशीलता वाढवण्याकरता आपण कलर थेरपी आणि ॲक्युप्रेशरमध्ये काय उपचार आहेत त्याबद्दल आता माहिती घेऊ. हा जो बॉल आहे हा लाईट ब्ल्यू कलरचा जो अग्नीचा द्योतक आहे. मित्रांनो, आपल्या आतड्यांची जी रिफ्लेक्स आहे हे सगळे रिफ्लेक्स पॉईंट आतडे इथे येतात हे रिफ्लेक्सॉलॉजीमध्ये. तर ह्या बॉलने आपल्याला अशा प्रकारे या आतड्यांना मसाज द्यायचा आहे. साधारणतः 1 ते 2 मिनटं आपण याला अशा प्रकारे मसाज करावा, म्हणजे आपल्या पोटामध्ये असलेली आतडी आणि इतर आपले जे अवयव आहे त्याच्यावर व्यवस्थितपणे प्रेशर पडून ते चांगल्या रीतीनं कार्यरत होतील. आता दुसरं असं की आपल्या करंगळीचा वरचा जॉईंट जो आहे तर आयुर्वेदिक ॲक्युप्रेशरनुसार तो डाव्या करंगळीचा हा जो अप्पर जॉईंट आहे हा लहान आतड जे आहे स्मॉल इंटेस्टाईन त्याला रिफ्लेक्ट करतो. तर आपण अशा प्रकारे त्याला लाल स्केच पेननी सर्कल करायचं आहे. तसंच मित्र हो, उजव्या हातावर जी करंगळीचा अप्पर जॉईंट आहे वरचा जॉईंट तो आपला मोठा आतड जो आहे तर त्याला रिप्रेझेंट करतो. तर त्याला देखील लाल रंगानं असं सर्कल करून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या आतड्यांची गतिशीलता जी आहे तर ती आपल्याला वाढवता येईल आणि पचनक्रिया सुरळीत होईल. आणि पचनक्रिया जर सुरळीत झाली तर आपल्याला हळूहळू बद्धकोष्ठतेपासून आपली सुटका होईल.